अच्छा ते चालू दे. मागचे दिसत नाही ना आणि तुझ्यामुळं बाकीच्यांना मी दिसत नाही. बरं बरं ठीक आहे. नंतर आपलं अल्बम करू आपण फोटोचा सध्या. आणि अत्यंत अभिमान वाटला मला, कारण छत्रपती कॉलेजच्या स्थापनेपासूनचा मी साक्षीदार आहे. मी SB कॉलेजला होतो आणि त्याच दरम्यानच्या काळात हे छत्रपती कॉलेज उभं राहिलं. मी सगळं बघितलंय की शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची जी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये, ती या महाविद्यालयामध्ये पण मी पाहिली आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी प्राचार्यांना आज खात्री देतो की भविष्यात तुम्हाला माझ्यासारखा असा पाहुणा, प्रमुख पाहुणा बाहेरून बोलवायची गरज पडणार नाही. यांच्यातलाच कोणीतरी तिथं स्टेजवर प्रमुख पाहुणा असेल, एवढं कॅलिबर प्रत्येकामध्ये आहे. म्हणजे अगदी बाकीचा भंगारे म्हणणारा सुद्धा सेलिब्रिटी होऊ शकेल, कारण मीही असाच होतो, असाच कमेंट करायचो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी जी ठेवली आहे, तुम्हाला गुगलवर माहिती मिळेल, तुम्हाला ज्ञान मिळण्यासाठी गुरुच लागेल. त्यामुळे प्राध्यापकांचा आणि आपल्या शिक्षकांचा मान कधीच कमी होऊ देऊ नका. त्यांच्याबद्दल कधीही चुकीच्या गोष्टी करू नका. जर तुम्ही ज्याच्या आयुष्यात गुरु नाही तो कधीच मोठा होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला गुगल माहिती देईल, पण तुम्हाला ज्ञान मिळायला गुरुच पाहिजे असेल. त्यामुळे आपल्या प्राध्यापकांचा मान ठेवा, जो मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत माझ्या गुरूंचा मान ठेवत आलोय. आजही माझे गणिताचे शिक्षक जरी दिसले तर हातपाय लटलट करतात माझे अजूनही, एवढी अजूनही त्यांचा दरारा आहे. आणि काय बोलू, मला असं वाटतं की मला असं पाहुणा बिवणा बोलवण्यापेक्षा पुढच्या वर्षी तुमचं नाटक बसत असेल किंवा तुमचं काही स्किट बसत असेल, एखादं वारुड बसत असेल तर ते बसवायला मला बोलवा, तुमच्यासोबत डबा खायला बोलवा, मी कधीही येईन. आणि मी 7 वर्ष प्राध्यापकी केली आहे, त्यामुळे ते अजून आहे, शिकवण्याची सवय आहे थोडीशी. जरी तिकडे मी आता लिहित असलो, काम करत असलो, तरी मला असं यायला जरूर खरंच आवडेल. म्हणजे मी असं तोंड देखलं म्हणत नाही, मी पुढच्या वर्षी खरंच येईन, अशा कामासाठी म्हणून येईल मी. आणि सेमिस्टर पॅटर्न वगैरे असतात, त्याच्यामुळे तुम्ही सतत बिझी असता, सतत तुमचं एक सेमिस्टर संपलं की दुसरं सेमिस्टर, मग अभ्यास, आणि त्याच्यातून पण तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे स्नेहसंमेलन असतं. तर त्या आणि सतत अभ्यास आणि मध्ये ही जी दरी आहे इकडून इकडची, त्याच्यात पण एक फ्रस्ट्रेशन असतंच बऱ्याच लोकांना. मी असंही ऐकलं की कुठल्या कॉलेजचं मला माहित नाही की एकतर्फी प्रेमातून आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा डोक्यावर परिणाम झाला. अमोलकडचं ट्रीटमेंट चालू होती. आमचा अमोल सायकियाट्रिस्ट आहे, त्याच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. पण मला असं वाटतं प्रेम करा, प्रेम केलंच पाहिजे. नाही तुम्ही म्हणताय ते तर कराच, पण मी काय म्हणतोय, कलेवर प्रेम करा, सृजनावर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा. तुम्ही ना कुठल्या तरी एका कलेचा हात धरा, पण तुम्हाला कोणाची पाय धरायची गरज पडणार नाही, हे मी माझ्यावरून सांगतो. चंद्रकला, चंद्रकला. निसर्गावर प्रेम करा. आणि या वयात प्रत्येक जण कवी असतोच, मला माहिती आहे. मी आहे ना. तशी ते कविता सादर करतो. 10वीला मी बसलो होतो प्रथम परीक्षेच, 10वीला मी बसलो होतो प्रथम परीक्षेच, नियमाने पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा, पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मऊ मुलायम काळ्या काळ्या तिच्या शेपटीचा भार, म्हणजे केस, मऊ मुलायम काळ्या काळ्या तिच्या शेपटीचा भार, अलगद येऊनी पडला पुढती माझ्या बाकावर. 3 तासही एक चित्त मी तिच्या शेपटात, 3 तासही एक चित्त मी तिच्या शेपटात, एक शब्दही लिहिला नाही उभ्या पेपरात. मानेला ती हिसडा देते अलगद सवयीने, मानेला ती हिसडा देते अलगद सवयीने, लिहू लागली पेपरातली पानावर पाने, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. बांधावरती मोठेवरती माझी उपजीविका, बांधावरती मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. केसाने त्या गळा कापला अलगदजी माझा,
तरी बैलाच्या पिळीत शेपट्या जगतो हा राजा. तर अशी पण परिस्थिती असते, त्यामुळे तुमचं चित्त थाऱ्यावर ठेवा, मन डायव्हर्ट होऊ देऊ नका. मग एकदा काहीतरी झालात तर मग शुभदा जोशी तुमच्याकडे आपसूक येईल, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्याच काही शुभदा जोशाने हे तुम्ही पण जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी फक्त चूक काही पोरांचीच असते असं काही नाहीये, पण पोरांची चूक असतेच. आदरणीय प्राचार्यांच्या परवानगीनं आणि झी मराठीवर मी एक सादर केलं होतं महेश मांजरेकरांसमोर. त्यानंतर ते फेसबुक, व्हॉट्सॲप वगैरे त्याच्यावर बरंच ते फिरतंय, व्हायरल झालंय. ते माझंच आहे. सगळ्यांच्या परवानगीनं मी तसे इथं सादर करतो. रिस्क नावाची एक इंग्रजी कविता आहे, ज्याचं अनेक लोकांनी मराठी भाषांतर केलं. त्यात मला एक मिळालं. मला दारू चढत नाही. दारू पिण्याची माझी स्पेशल सिस्टीम आहे. दारू प्यायची असली की मी झोपण्यापूर्वी पितो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते, मी हळूच माझ्या खोलीत येतो, कपाटातून बाटली काढतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, बाटलीला पुसलून कपाटात ठेवून देतो, ग्लासातली सगळी दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, ग्लास फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाने पुन्हा उठतो, बाटली आणि ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, ग्लास फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि मला अजून चढलेली सुद्धा. थोड्या वेळाने पुन्हा उठतो, बाटलीने ग्लास घेतो, बाटलीने दारू बायकोच्या पलंगावर जाऊन पिऊन टाकतो, ग्लास कपाटात जाऊन धुवून टाकतो, हळूच बायकोच्या पलंगावर डोकून पाहतो, बायकोचा कपाट गाढ झोपलेला असतो. बघितलं, या गाण्याचं त्या गाण्याला पत्ता नाही, मला जगलेली सुद्धा नाही. थोड्याने पुन्हा उठतो, बाटली आणि कपाट घेतो, कपाटातली दारू